हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं की आपण संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चाटची सिरीज सुरू केली आहे. मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला शेव बटाटा पुरी दाखवली. आज आपण ओली भेळ कशी करायची ते पाहूया. ओली भेळ बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे कुरमुरे. हे मी 3 कप कुरमुरे घेतलेत. शेव, आता शेव म्हणजे ही साधारण मध्यम जाडीची अशी शेव घ्या. अगदी बारीक नायलॉन शेव येते, ती आपण शेवपुरीला किंवा रगडा पॅटीसवर घालतो. आणि या पुऱ्या आपल्याला भेळ खायला लागतील, भेळेत घालायच्या नाही आहेत. ही गोड चटणी आहे चिंच, गूळ आणि खजुराची. ही हिरवी तिखट चटणी आहे कोथिंबीर, पुदिना, मिरचीची. दोन छोटे टोमॅटो, एक मोठा कांदा, हा उकडलेला बटाटा आहे, साधारण मूठभर भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 1 वाटीभर फरसाण. सर्वात प्रथम आपण टोमॅटो अगदी बारीक चिरून घेऊया. भेळेसाठी किंवा शेवपुरीसाठी अगदी बारीक चिरून घ्यायला लागतं आपल्याला, म्हणजे ते चांगलं मिक्स होतं आणि छान लागतं. भेळेला असं कुठल्याही पदार्थाचं काही निश्चित प्रमाण नसतं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्ही इन्ग्रेडियंट्स पण थोडे बदलू शकता. तुम्हाला आवडत असेल तर थोडं तिखट मीठ किंवा मिरच्यांचे तुकडे किंवा चाट मसाला पण घालू शकता. पण मी ऑलरेडी मिरचीचं पाणी केलं आहे आणि ते चांगलं झणझणीत झालेलं आहे, त्याच्यामुळे मी मिरची घालत नाही आहे. आणि आमच्याकडे कोणाला ते मसाले आवडत नाहीत म्हणून मी मसाला पण घालत नाही आहे. शिवाय कांदा, टोमॅटो, फरसाण, शेव ह्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला गोडसर भेळ आवडत असेल तर गोड पाणी जास्त घाला. तिखट झणझणीत आवडत असेल तर तिखट पाणी जास्त घाला. इट्स युअर चॉईस. हा बघा, आपला सगळा टोमॅटो छान बारीक चिरून झालेला आहे. आता आपण कांदा कापायला घेऊया.
हा भाग आपण टाकून देऊया. आपला कांदा बारीक चिरून झाला आहे. आता आपण हा उकडलेला बटाटा घेऊया. बटाटा पण आपल्याला थोडा बारीकच चिरून घ्यायचा आहे, म्हणजे खाताना त्याचे मोठे मोठे तुकडे लागायला नकोत. ही बटाट्याची क्वांटिटी तुम्हाला थोडी जास्त वाटेल, पण आमच्याकडे बटाटा सगळ्यांना आवडतो. जास्त घातला तर मी म्हटलं ना, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सगळ्या पदार्थांची क्वांटिटी कमी जास्त करा. बघा, बटाटा पण छानपैकी बारीक चिरून तयार आहे. आता आपण कोथिंबीर पण चिरून तयार ठेवूया. आपल्याला सगळं एकत्रच करायचं आहे, त्याच्यामुळे इथे पण थोडंसं मिक्स झालं तरी हरकत नाही. चला, सगळी तयारी झालेली आहे. आता आपण भेळ बनवायला घेऊया. हे मी स्टीलचं मोठं पातेलं घेतलं आहे. शक्यतो उभं घ्यावं, म्हणजे आपल्याला ते मिक्स करायला बरं पडतं. हे सगळ्यात पहिले कुरमुरे, चांगला बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटा, शेंगदाणे, शेव, फरसाण, आणि आता आपण चटणी घालूया. गोड चटणी, साधारण 6 चमचे मी घालते. लागली तर आपल्याला नंतरही घालता येईल. आता ही तिखट चटणी, ही मी खूप तिखट आहे म्हणून 2-3च चमचे घालते. आणि सगळ्यात शेवटी असा कोथिंबीरीचा असा मस्त सुगंध येतो आहे. आता हे सगळं आपण पटापट मिक्स करूया. टोमॅटोचा लाल रंग, शेवेचा पिवळा रंग, बटाट्याचा पांढरा रंग, कुरमुऱ्याचा पांढरा रंग, चटणीचा हिरवा आणि थोडासा चॉकलेटीसर रंग, कशी रंगसंगती साधून येते बघा. भेळ माझी मिक्स करून झाली आहे, पण ती अगदीच हिरवी दिसते. त्याला थोडासा लाल रंग येण्यासाठी मी लाल तिखट घालते. आणि मी थोडीशी टेस्ट पण करून पाहिलेली. मीठ मला थोडं कमी वाटलं म्हणून थोडंसं मीठ पण घालते.
थोडी आंबट गोड चटणी, आणि अगदी चमचाभर हिरवी चटणी. आता आपण हे परत एकदा छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर वाटलं की खूप कोरडी कोरडी होते तर तुम्ही थोडासा पाण्याचा शिपका मारू शकता, पण तुम्ही ती लगेच खायला पाहिजे, नाही तर ती पूर्ण अगदी पचपचित होऊन जाईल, गोळा होऊन जाईल त्याचा. कुरमुरे लगेच मऊ पडतात. आहा हा हा, मस्त खमंग स्वादिष्ट झणझणीत आंबट गोड तिखट ओली भेळ खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.